मित्रांनो 26 तारीख कालची रविवारची म्हणजे साती मुसळधार पाऊस मावंडळा परिसरामध्ये धुमाकूळ पाऊस झाला. तुम्ही पाहू शकता या सगळं कपाशी जमिनीवर खाली पडायला लागली, कारण हिच्या बोंड्या हे जे बियाणं हे बियाणं सगळं खराब झालं आहे. अशी परिस्थिती सध्या मावंडळा गावची आहे. मित्रांनो, मावंडळा गाव म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेलं गाव, सगळ्यात टोकावर मराठवाड्याला असलेलं गाव आहे. अनेक प्रश्न या गावावरती आले. लक्ष्मीपूजनपासून पाणी ते 26 तारखेचा रातचा पाणी 7 वाजून 1 मिनिटाला पाणी, तर कमीत कमी 1.5 घंटा पाणी चाललं. अशी परिस्थिती या गावात झाली. छोट्या मोठ्या पुलावरून सर्वकडं पाणी गेलं. हा कापूस सगळा हा बेकाम झाला. घेणार नाही शेतकरीचा बेपारी असा कापूस झाला आहे. कारण की आज मला एवढंच म्हणायचं आहे शासनाला, आम्ही हक्काचा पीक विमा फाडलेला आहे, ते पीक विमा आम्हाला भेटला पाहिजेत. आणि म्हणजे आम्ही 7-8 हजार रुपये खर्च करून आमच्या कपाशी असेल, मक्का असेल व इतर काही पिकं असतील याचं 100% पीक विमा पुरेपूर भेटला पाहिजे या मावंडळा गावामध्ये. मित्रांनो, नुकसान भरपाईसुद्धा भेटली पाहिजे. यांनी नुकसान भरपाई किती दिली माहिती आहे का? 55 रुपये 51 रुपये गुंठ्यानं दिली. 5,100 रुपये आले तेवढे सोयाबीनवाल्याला खर्चाले. सोयाबीन सोंगायला पैसे दिलेत आम्ही, असे हिशोबाने दिले. हेक्टरी यांनी असे पैसे दिल्यानंतर काही 2-2 हेक्टरवाले आले 10-10 हजार 8-8 हजार रुपये आले. अशी परिस्थिती या मावंडळा गावात झाली. नुकसानीचा पाणी झाला लक्ष्मीपूजन बसून. हे बघा तुम्ही. सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपलं चॅनल आहे शेतकरी मित्र म्हणून.